मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। खूपच दिवस झाले मी YouTube वर काही लॉंग व्हिडिओ टाकली नाही, तर आज मी करणार आहे माझ्या फेसवर सिंपल मेकअप। आणि विचार केला की तुमच्या सोबत पण शेअर करावा। मला काही मेकअप वगैरे करता येत नाही, हा जास्त जज वगैरे नको कराल। तर चला आता मी चालू करते। तर सगळ्यात आधी मी फेस क्लीन करून घेते वेट वाइप्स न। फेस क्लीन करून झाला। हा लटा माझ्या समोर येत आहे, तर यायला क्लिप लावून सेट करून टाकतो। तर मेकअपची फर्स्ट स्टेप आहे टोनर। तर मी आता टोनर फेसला लावून घेतो। टोनर झाला, आता लावीन मी मॉइश्चरायझर। माझ्याकडनं हा छोटा फॅन आहे, Amazon वरून ऑनलाइन बोलवली होती। या फॅननी फेसवरचा प्रोडक्ट लवकर ऍब्झॉर्ब होते स्किन मध्ये। मॉइश्चरायझर झाला, आता थर्ड स्टेप आहे प्राइमर लावायची। माझ्या फेसवर ना खूप सारे ओपन पोर्स आहेत, म्हणून मी ना हा मॅट प्राइमर यूज करतो। वेगवेगळ्या स्किन साठी वेगवेगळे प्राइमर राहतात। प्राइमर लावून डन झाला, आता आहे कलर करेक्शनची बारी। माझ्या फेसवर ना खूप सारे डाग वगैरे आहेत, पिंपल्स जे काही गेले नाही आहेत। तर डाग हाईट करायसाठी मला करावे लागेल कलर करेक्शन। तर कन्सिलर पॅलेट मधून मी घेतले ऑरेंज कलरचा कन्सिलर, आणि जिथे जिथे डाग आहेत तिथे तिथे मी लावून घेत आहे। तर आता हे सगळं लावलेला मी लूज पावडरनी सेट करून घेईन, कारण की मी जर न्यूट्रलायझेशन करीन तेव्हा दोन कलर मिक्स नाही झाले पाहिजे म्हणून। आता पॅलेट मधला हा सेट घेत आहे मी न्यूट्रलायझेशन करायसाठी। तर न्यूट्रलायझेशन करून झाला, आता मी फेसवर मारत आहो ग्रिप स्प्रे। तर आता आहे फाउंडेशन लावण्याची बारी। तर मी फाउंडेशन खूप कमी यूज करणार आहो, कारण की ऑलरेडी कलर करेक्शन मध्ये कन्सिलर वगैरे जास्त लागला आहे फेसला। जास्त लेयर नाही बनली पाहिजे, एकदम नॅचरल दिसला पाहिजे, म्हणून मी फक्त एक पंप यूज करत आहो। आणि फाउंडेशन हातातला पूर्ण स्प्रेड करून घेतो, कारण की पॅची नाही दिसला पाहिजे म्हणून। माझा फाउंडेशन लावायचा ब्रश वाढलाय, म्हणून याच्यावर मारत आहो मी मेकअप फिक्सर। आणि तुम्ही पाहू शकता एकदम माझ्याच एक्झॅक्ट शेडचा फाउंडेशन आहे। आणि मी फाउंडेशन कोणता यूज करत आहे कमेंट मध्ये सांगा। आणि फाउंडेशन फक्त चेहऱ्यालाच नाही तर मानेला पण लावून टाकायचं, नाही तर चेहरा दिसल भुरा न मान दिसल काळी। तर आता लावीन मी लिक्विड ब्लश। तुम्हाला माहित आहे तो ब्लश नाही आहे, लिपस्टिकचा शेड आहे। मी लिपस्टिकच लावतो ब्लश म्हणून। तर ब्लश वगैरे लावून डन झालं। आता आहे फेस हायलाइट करायची बारी, आणि त्याच्यासाठी मी यूज करत आहे माझ्या टोनचा 2 शेड लाईट कन्सिलर। तर मी इथे क्रीम ब्राउन्झर वगैरे यूज नाही करत आहे, मी इथे पावडर ब्राउन्झर यूज करीन। तर आता मी मेकअप सेट करत आहे लूज पावडरने। आणि एक्स्ट्रा पावडर आहे तो या ब्रशनी रिमूव्ह करून घेतो। आता करणार मी पावडर ब्राउन्झरिंग। पावडर ब्रॉन्झरिंग करून डन झाला। आता आहे आय मेकअपची बारी। मला काही आय मेकअप येत नाही, मी मेकअपचे क्लासेस वगैरे लावलो होतो,
पण मी अशीच जात होतो टाइमपास करायसाठी, तर मी तेवढी काही शिकली वगैरे नाही. ताईनं खूप छान शिकवली, पण मी जास्त लक्ष वगैरे नव्हतं देत, कारण की माझं सगळं लक्ष वगैरे व्हिडिओकडे राहायचा. जाऊ द्या, कसा बसा झालाच माझा आय मेकअप डन. तर आता आयब्रोज सेट करून घेतो. आयब्रोज सेट करणे खूप इम्पॉर्टंट आहे, तर मी इथे लावत आहे आयब्रोज जेल. थोडा पावडर ब्लश पण लावून घेतो. आता आहे हायलाइटर लावायची बारी. आता लावायची आहे लिपस्टिक. त्याच्यासाठी मी आधी लिप्स वगैरे क्लीन करून घेतो. माझ्याकडे एवढा मोठा लिपस्टिक पॅलेट आहे, पण मी याच्यातला फक्त हा एकच शेड यूज करतो लिपस्टिकसाठी. माझा फेवरेट शेड झाला आहे आता हा. आणि बॅकग्राऊंडमध्ये माझी मम्मी दिसत असेल तुम्हाला. मस्त माझी मम्मी ओरडत जाते, का धंदे करत आहेस, का करत आहेस, म्हणून ना मी इकडे मस्त लिपस्टिक हे ते लावत जातो. जाऊ द्या, लिपस्टिक लावून पण डन झाली. आता आहे लास्ट बारी मेकअप फिक्सरची. माझ्या इकडे मस्त काम वगैरे करत आहे आणि माझ्यावर ओरडत पण आहे, तू का करत आहेस, का करत आहेस म्हणून. तर मी इथे टिकली लावून घेतली. तर फायनली माझा मेकअप करून डन झाला आणि मी बाहेर याच्यासाठी आली, कारण की घरातली लाईट गेली होती म्हणून. तर हा आहे बिफोर लुक आणि हा आहे आफ्टर लुक. आणि तुम्ही पाहू शकता मी किती सिंपल मेकअप केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आणि मेकअप लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.